नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गिरिजा म्हणत असते की मावशी नाही म्हणू नकोस ग, बाबांच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये हवेत, प्लीज मदत कर ना. तेव्हा इथे श्रीमंत म्हणत असतो की आईसाहेब, गिरिजाला नाही म्हणू नका, तिला पैशांची मदत करा. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, गप्प बस रे तू, तिला 10 लाख रुपये काय, मी तिला 10 रुपयेसुद्धा देणार नाही आहे, कळलं का. आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. सगुणाचं ऐकलं नाहीस ना तू. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, मावशी अगं तू नको म्हणू नकोस ग, अगं तू नाही म्हणालीस तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. बाबांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ग, तुला मला शिक्षा द्यायची आहे ना, तू मला शिक्षा दे, पण प्लीज पैसे द्यायला नाही म्हणू नकोस. डॉक्टरांनी सांगितलंय की बाबांचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगुणा म्हणत असते, गप्प बस ग तू, माझ्याकडे कशाला पैसे मागायला आलीस. नागेश्वर साहेब आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे पैसे माग. तसंही मला न सांगता त्यांच्या इथे पूजेसाठी गेली होतीसच ना तू, मग आता तिकडे जा आणि त्या नागेश्वरकडे पैसे माग, माझ्या दुश्मनाकडे. आणि काय ग, अजून एक गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली होतीस ना, त्या नागेश्वरचा मेवणा तो प्रभास, त्यालासुद्धा तू तुझ्याच घरामध्ये आसरा दिला होतास ना. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, काय, कोण प्रभास, मी कुणाला आसरा दिला होता. तेव्हा सगुणा म्हणत असते, अरे बाप रे, चेहरा तर बघा, साळसूतपणाचा कसा आव आणलाय ते, जसं काही तुला काही माहितीच नाही आहे, नाही का. तेव्हा गिरिजा म्हणते, मावशी कुणाबद्दल बोलतेस तू, कोण प्रभास. तेव्हा त्या उर्वशीचा नवरा आणि माझ्या दुश्मनचा मेवणा, त्याला तू तुझ्याच घरामध्ये आसरा दिला होतास ना. माझ्या खबऱ्याने मला सांगितलं आहे, तो तुझ्याच घरातनं बाहेर पडताना त्याला बघितलं होतं. त्यामुळे तू मला न सांगता तिथे पूजेला गेलीस तर गेलीस आणि त्या प्रभासला तुझ्या घरामध्ये आसरा दिलायस, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे गिरिजा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते, मावशी अगं मी असं का करेन, मी खरंच सांगते, मी असं खरंच काही केलेलं नाही आहे. अगं त्यांचं नाव प्रभास नाही, त्यांनी मला त्यांचं नाव प्रभाकर सांगितलं, प्रभाकर, आणि ते बाबांचे मित्र आहेत असं सांगितलं होतं मला. तेव्हा इथे मला तर काही माहितीच नाही आहे की ते नागेश्वर साहेबांचे मेवणे आहेत ते. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, जी गोष्ट मला माहितीच नाही आहे त्याबद्दल मी तुला काय सांगणार होते. सगुणा म्हणते, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, मला तुला पैसेसुद्धा द्यायचे नाही आहेत आणि मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, चल निघ इथून. आणि सगुणा गिरिजाला हाताला धरून घरातून बाहेर काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की डॉक्टरांनी सांगितलं आहे की याचं हृदय फक्त 30% चालू आहे आणि याला जर दुसरं हृदय नाही बसवलं ना तर हा लवकरात लवकर निघून जाईल. तेव्हा उर्वशी म्हणत असते की मला तर असं वाटतंय दादासाहेब, याचं जे उरलं सुरलं हृदय आहे ना ते सुद्धा बंद पाडावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, अजिबात नाही, याला आपल्याला तोपर्यंत जिवंत ठेवायचं आहे जोपर्यंत त्या मुलीचा पत्ता आपल्याला तो सांगत नाही. एकदा का त्याने ॲड्रेस सांगितला की मी स्वतःच्या हाताने याचा जीव संपवणार, असं इकडे आता नागेश्वर म्हणत असतो. तेवढ्यातच रुद्रचा फोन येतो आणि तो म्हणत असतो की हे बघा बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथे आता काकाला कुणी ना कुणीतरी इथे हार्ट डोनेट मिळेलच, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सगळीकडे सांगितले, आपल्याला कुठून ना कुठून तरी मदत मिळेल, काकांना काही होणार नाही आहे, तुम्ही आत्यांना सांगा. त्यानंतर प्रेक्षकांना, इथे आता गिरिजा घरी येते, आपली एक जुनी इथे आता पेटी काढते, त्याच्यामध्ये एक छोटीशी अंगठी असते, आपल्या आईची शेवटची भेट, ती आता अंगठी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता 5,000 रुपये जे पिगी बँकमध्ये साठवलेले असतात, तो सुद्धा मोनूचा खारीचा वाटासुद्धा इथे आता गिरिजाने आपल्या जवळ घेतलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ते सगळं घेऊन गिरिजा हॉस्पिटलला निघालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे श्रीमंतला राग येतो. श्रीमंत म्हणत असतो की आईसाहेब, असं काय करताय तुम्ही, अहो त्या बिचाऱ्या गिरिजाला तुम्ही असंच पाठवलं, ते दत्तू काका मरणाच्या दारात उभे आहेत आणि तुम्ही तिला पैसे द्यायला नाही म्हणालात. त्या नागेश्वर आणि तुमच्या दुश्मनीपोटी तुम्ही काय इथे दत्तू काकाचा जीव घेणार आहात का. तुम्ही जर तिला पैसे दिले असते
तर तिने सूद समेत तुमचे सगळे पैसे परत केले असते ना. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, गप्प बसायचं, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचं नाही, कळलं ना. आपल्याला पुण्याला जायचं आहे, तुमच्यासाठी मुलगी बघायला, त्याची तयारी करा, मला अक्कल शिकवायला जाऊ नका. त्यानंतर प्रेक्षकांनो आता इथे बघा, आता गिरिजा तशीच्या तशी पिगी बँक उचलून आणते, डॉक्टरांच्या समोर ठेवते, ती अंगठी घेते, ती डॉक्टरांच्या समोर ठेवते आणि म्हणते की डॉक्टर हे सगळं तुम्ही घ्या, पण माझ्या बाबांचं ऑपरेशन सुरू करा. आता एवढीशी ती अंगठी आणि पिगी बँकमध्ये ते 5,000 रुपये आणि मोनूने टाकलेले काही पैसे आता जर द्यायचेच होते प्रेक्षकांनो, तर ती पिगी बँक फोडायची, त्यातले पैसे घ्यायचे. त्यानंतरला ती अंगठी आईची शेवटची आठवण आहे तर गहाण ठेवायची आणि त्याच्यावरती पैसे घ्यायचे. कधी ना कधीतरी ती आठवण सोडवता आली असती, पण आता तसंच्या तसं जाऊन डॉक्टरांना दिलं जातं. डॉक्टर काय आता सोडणार आहेत का, जे आता लगेच त्याच्यातून पैसे देणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता डॉक्टर म्हणतात, हे बघा, ही अंगठी आणि ही पिगी बँक मी मला घेऊन काय करू. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, तुम्ही काय नका करू, ही अंगठी आहे ना, ती मी विकते नाहीतर गहाण ठेवते, मी तुम्हाला पैसे आणून देते सर, पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांचं ऑपरेशन करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की पिगी बँकमध्ये असून असून किती असणार, ते 3-4 हजार असतील आणि अंगठीचे किती मिळणार, ते काही 7-8 हजार रुपये मिळतील. हे बघा, एवढ्या पैशांमध्ये काही होणार नाही आहे. 10-12 हजार रुपयांमध्ये ऑपरेशन होणार आहे का. रक्कम खूप मोठी आहे, तुम्ही वेळ वाया घालू नका, तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा, कुठून तरी तुम्ही ऑपरेशनसाठीची रक्कम जमा करा. ट्रीटमेंट तशीही त्यांची सुरूच आहे आणि ती सुरूच राहणार, फक्त ऑपरेशन करण्यासाठी लवकरात लवकर पैशांची जमवाजमव करा, असं आता डॉक्टरांनी गिरिजाला सांगितलेलं असतं, एकदम व्यवस्थित. त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा आता केबिनमधून बाहेर पडते, तर इथे रिसेप्शनला आता रुद्र उभा असतो. तो सुद्धा काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत असतो, साईन वगैरे करत असतो आणि इथून गिरिजा आता मागून त्याच्या पास होते, पण दोघांची भेट काही होत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मोनूसुद्धा रडत असतो. तेव्हा तिथे गिरिजाची मैत्रीण आलेली असते. तिला बघितल्यानंतर लगेचच गिरिजा तिला मिठी मारते आणि प्रेक्षकांनो रडायला लागते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, अगं गिरिजा रडू नकोस गं, मी आली आहे ना, हे बघ तू सांगितलं मी लगेच इथे निघून आले. हे बघ काकांना काही होणार नाही आहे. तू पैशांबद्दल बोललीस, माझ्याकडे जेवढे होते नव्हते तेवढे सगळे पैसे मी घेऊन आले. 10,000 रुपये जमा आहेत आता आपल्याकडे, तू किती घेऊन आलीस. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही गं, मी नाही जास्त पैसे जमा करू शकले. अगं मी कुठे जाणार आहे एवढे पैसे आणायला, सांग ना तू. आणि एकच आशा होती गं मला, तीसुद्धा सगुणा मावशीची, म्हणून मी तिच्याकडे गेले होते. सगुणा मावशी माझ्यावरती इतकी चिडली आहे की तिने सुद्धा पैसे द्यायला मला नकार दिला. आता तीच पैसे देणार नाही तर मी कुणाकडे जाऊ गं पैसे मागायला. आणि तुला माहिती आहे, तिने दिलेही असते पैसे, पण अजून एक खूप मोठी चूक झाली आहे गं माझ्याकडून, पण नकळतपणे झालेली चूक. ते माहिती आहेत का, प्रभाकर काका म्हणून आमच्या इथे जे राहत होते ना, अगं त्यांचं नाव प्रभाकर नाही आहे, ते प्रभास आहेत आणि ते नागेश्वर साहेबांचे मेव्हणे आहेत. हे तर मला माहितीच नव्हतं आणि ते आमच्या इथे राहत होते. ही गोष्ट सगुणा मावशीला कळली. तिचं असं म्हणणं आहे की ते प्रभास काका आहेत हे मला माहिती होतं आणि मी तिला मुद्दामून सांगितलं नाही. मी त्यांना घरामध्ये आसरा दिला, तिच्या दुश्मनाच्या मेव्हण्याला, असं तिला वाटतंय. पण मी खरंच सांगते, मला खरंच माहिती नव्हतं की ते प्रभास काका आहेत, प्रभाकर काका नाही. त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून सुद्धा लपूनच ठेवली आणि बाबांना विचारलं तर बाबा म्हणाले की ते माझे जुने मित्र आहेत म्हणून मी काही बोलले नाही गं. पण एवढी मोठी गोष्ट मला त्या काकांनी सुद्धा सांगितली नाही आणि बाबांनी सुद्धा सांगितली नाही. आता तूच मला सांग, जर मला माहितीच नाही आहे की ते प्रभास काका नागेश्वर साहेबांचे मेव्हणे आहेत, त्या उर्वशी मॅडमचे मिस्टर आहेत, तर मी कुणाला काय सत्य सांगणार होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता उर्वशीने गिरिजाचं बोलणं ऐकलेलं असतं की गिरिजानेच प्रभास काकांना आसरा दिला होता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा प्रभास काका आलेले असतात तेव्हा दत्तू म्हणतो, तू इथं. त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा गिरिजा विचारते की तुम्ही दोघेजण एकमेकांना ओळखता का, तेव्हा दत्तू म्हणतो, हो, हा माझा लई जुना मित्र आहे, तो खूप वर्षानंतर मला भेटायला आला आहे. असं इकडे आता गिरिजाला समजलेलं असतं. त्यामुळे इथे प्रभाकर काका हेच प्रभास आहेत हे गिरिजाला माहितीच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता श्रीमंत आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो की रुद्र,
तू सांगितल्याप्रमाणे आता मी सगळीकडे माहिती दिली आहे की आपल्याला एक हार्ट डोनर हवा आहे ते. आता हार्ट डोनर आपल्याला मिळेल की नाही माहिती नाही, कारण का वेटिंग लिस्ट खूपच जास्त मोठी आहे, तुला पण माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला हार्ट डोनेट मिळेल की नाही मला नाही माहिती, पण प्रयत्न आपण करूया. आपल्याला डबल मेहनत करावी लागणार आहे, असं इकडे आता श्रीमंतने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो, काही झालं ना श्रीमंत, तरीसुद्धा काका वाचले पाहिजे यार. कारण का आत्या म्हणत होती काकांना काही झालं तर ती जिवंत नाही राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता श्रीमंत म्हणत असतो की त्यांना काही नाही होणार, आपले प्रयत्न सुरू आहेत ना. अरे इथे आता डबल टेन्शन आहे रे डोक्याला. एका बाजूला ते प्रभास काका हॉस्पिटलमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला गिरिजाचं टेन्शन. तेव्हा रुद्र म्हणतो गिरिजाचं टेन्शन काय? तेव्हा श्रीमंत म्हणतो तुला काही माहितीच नाही आहे का? अरे गिरिजाचे वडीलसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गिरिजाची मैत्रीण म्हणते, अगं तुलाच नेहमी दुसऱ्यांची अशी माया दया का येते गं? का तू सगळ्यांवरती इथे आता माया करत असतेस? तेव्हा इथे उर्वशी येते आणि म्हणते, नाही गं, ती सगळ्यांना मदत करत नाही, माया करत नाही ती, तर ती आहे ना विनाकारण आगाऊपणा करत असते. नको तिथे आगाऊपणा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लोकांना मदत करण्याची तुला काय गरज आहे असं म्हटल्यानंतर ती मदत नाही करत, ती आगाऊपणा करते, असं म्हणत उर्वशी तिथे येते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते मी काय केलं? उर्वशी म्हणते मी काय केलं? माझ्या नवऱ्याला प्रभासला तुझ्या घरामध्ये तू आसरा दिला होतास आणि तू म्हणतेस की तू काय केलंस? आम्हाला का नाही सांगितलंस? तेव्हा इथे गिरिजा म्हणते एक मिनिट, मला नव्हतं माहिती की ते तुमचे मिस्टर आहेत ते. मला आता सगुणा मावशीने सांगितलं, त्याआधी मला काही माहिती नव्हतं. मी त्यांना नाव विचारलं तर सांगितलं की प्रभाकर म्हणून. तेव्हा इथे उर्वशी म्हणते अगं त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला होता म्हणून त्यांनी त्यांचं नाव प्रभाकर सांगितलं. तेव्हा गिरिजा म्हणते नाही हो, ते एकदम नीट होते, व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा हे सुद्धा सांगते की त्यांनी मला सांगितलं ते कुठल्या तरी मुलीला शोधायला आलेत म्हणून, आणि त्या मुलीला शोधत असताना त्या आमच्या इथे राहत होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजाला पैशांची गरज आहे. दत्तू काकांना ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये हवेत. आई तिच्यावरती रागवले म्हणून आईने पैसे द्यायला नकार दिला, पण आता तिला एवढ्या पैशांची मदत कोण करणार? तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणतो श्रीमंत तू काळजी करू नको रे, मी आहे ना, मी गिरिजाला मदत करेन. तिच्या वडिलांना काही नाही होणार आणि गिरिजाला टेन्शनसुद्धा नाही देणार. थांब, तू नको काळजी करू, असं आता इथे रुद्रने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे उर्वशी म्हणते गप्प बस ग तू, तुला सगळं माहिती असेल, पण मी तुझा अपमान केला ना म्हणून बदला घेतला असशील तू. तेव्हा इथे गिरिजाची मैत्री म्हणते गप्प बसा हो तुम्ही, कुठेही काहीही बोलाल का? ती बिचारी ऐकून घेते म्हणून तिला वाटेल तसं बोलाल, थांबणारच नाही का तुम्ही? तिला जर माहिती नव्हतं की ते प्रभाकरच काका प्रभास आहेत तर ती तुम्हाला कुठून सांगणार होती? तिच्यापासून ही गोष्ट दोघांनी सुद्धा लपून ठेवली होती, तिच्या वडिलांनी आणि प्रभाकर काकांनी. ती तुम्हाला काय सांगणार होती? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता उर्वशी म्हणत असते तू गप्प बस ग, मला माहिती आहे ना तुम्ही दोघीजणी किती हुशार आहात, ते मला फसवण्याचा प्रयत्न करत होतीस ना. तेव्हा इथे गिरिजाची मैत्रीण म्हणते ओ गप्प बसायचा, इथे दंगा करायचा नाही, हॉस्पिटल आहे हे, आणि तुम्ही तिला काय 100 प्रश्न विचारताय? तिचे वडील इथे मरणाच्या दारात आहेत आणि तिला तुम्ही प्रश्न विचारताय? तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. नाही जाणार तुम्ही की मी डॉक्टरांना बोलू? नाही थांबा, मी डॉक्टरांनाच बोलावते. तेव्हा इथे उर्वशी तिचा हात पकडते आणि म्हणते एक मिनिट, खूपच हिंमत वाढत चालली ना तुमची. तुमच्या दोघींची लायकी दाखवायला ना मला जरासुद्धा वेळ लागणार नाही, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथून आता गिरिजाची मैत्रीण उर्वशीला अगदी पळवूनच लावते. त्यानंतर उर्वशी घाबरते आणि सरळ तिथून निघून जाते. जाता जाता म्हणते की तुम्हालासुद्धा दोघींना तुमची लायकी लवकरच दाखवून देते की नाही बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता उर्वशी गेलेली असते, पण तिची मैत्रीण म्हणत असते गिरिजाला, गिरिजा अगं काय गरज होती गं तुला या लोकांना मदत करायची? अजून कुठली कुठली गोष्ट तुझ्यापासून लपवली आहे काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे उर्वशी सांगत असते की दादासाहेब तुम्हाला माहिती आहे का, या प्रभासला त्या मुलीने, ती नशीबवान जी मुलगी तुम्हाला वाटते ना, तिने आसरा दिला होता. तिच्या घरी राहत होता हा प्रभास आणि ती म्हणत होती की कुठल्या मुलीबद्दलसुद्धा तिच्याबरोबर बोललाय म्हणून, कुठल्या तरी मुलीला शोधायला जातोय. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो म्हणजे त्या मुलीला माहिती आहे का त्या मुलीचं नाव?
की हा प्रभास नेमका कुठल्या मुलीला भेटायला जात होता, तिला आणायला जात होता. तेव्हा उर्वशी म्हणते, ते मला काय माहिती, ते जाऊन विचारा तुम्हीच तिला. तुम्हाला ते नशीबवान वाटते ना, पण तिच्या वडिलांचं ऑपरेशन करायला 10 लाख रुपयांची गरज आहे आणि तिला कुणीही पैसे देत नाही आहे. आता तुम्ही मला सांगा दादासाहेब, ती जर इतकीच नशीबवान असती तर तिच्याकडे पैसे असते ना, तिला कुणीतरी पैशांची मदत केली असती ना. पण नाही, तिला कुणीही पैशांची मदत करत नाही आहे. कळते तुम्हाला? तेव्हा ती मुलगी नशीबवान नाही आहे. तुम्ही हा गैरसमज मनातून काढून टाका की तुम्ही द्याल तिला पैसे. सांगा ना, तुम्ही द्याल का तिला 10 लाख रुपये? नागेश्वर म्हणतो, देणार मी, देणार तिला 10 लाख रुपये, असं इथे नागेश्वरने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजाची मैत्रीण म्हणत असते की एवढे पैसे आपल्याला कोण देईल? तू एक काम करतेस का? प्रभासला फोन करून विचारतेस का त्याने काही आपली मदत केली तर? तेव्हा इथे गिरिजा आता प्रभासला फोन करायला घेत असते, म्हणजे रुद्रला. तेवढ्यातच तिथे रुद्र येतो आणि म्हणतो, गिरिजा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, प्रभास आलात तुम्ही? हे बघा प्रभास, माझ्या वडिलांची तब्येत खूपच जास्त ठीक नाही आहे. त्यांचं ऑपरेशन करायला सांगितले. 10 लाख रुपयांची गरज आहे. मी 10 लाख रुपये कुठून आणू? कुणी मदत करत नाही आहे. प्लीज तुम्ही NGOमधून काही मदत होते का बघा ना प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. तेव्हा प्रभास म्हणतो, हे बघ गिरिजा, अगं तू माझ्यासमोर काय हात जोडतेस? मी आहे ना तुझ्याबरोबर. तुझ्या वडिलांचं ऑपरेशन होईल आणि सगळं काही नीट होईल. कळलं तुला? आधी मी डॉक्टरांजवळ बोलून येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की प्रभास थँक्यू. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की मलाही प्रभास का म्हणाली? तिला तर आता माहिती आहे ना की मी रुद्र आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा हिला मोनू बोलावतो आणि तिला घेऊन जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजाच्या मैत्रिणीकडून उर्वशीला कळतं की हे लोक रुद्रला प्रभास बोलत आहेत. म्हणजे रुद्रने सुद्धा आपली खरी ओळख ही लपून ठेवलेली आहे हे उर्वशीला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रुद्र 10 लाख रुपयांचा चेक देतो गिरिजाला आणि म्हणतो की वडिलांचं ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्या. तेव्हा नागेश्वर येतो आणि म्हणतो, वा वा रुद्र प्रताप, वा, तुम्ही अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून मदत करताय. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की म्हणजे तुम्ही कोण आहात? तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे उर्वशी येते आणि म्हणते, अगं त्याचं खरं नाव रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती चेकवरचं नावसुद्धा वाचते. त्याच्यावरती रुद्रप्रताप घोरपडे असं नाव असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्रप्रताप म्हणजे तुम्हीसुद्धा मला फसवलंत. खोटं बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाही आणि मला त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची मदत नको, असं गिरिजा म्हणते आणि चेक फाडून टाकते.